मी 4-5 दिवसापूर्वी माननीय आमचे पक्षाचे जो मंत्री आहेत, माननीय श्री परिवहन मंत्री श्री प्रताप नाईक साहेबांना एक पत्र पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मराठी सक्तीचा जो एक प्रस्ताव ठेवत आहात तो थोडा अन्यायकारक आहे। कारण जे ऑटो चालक आहेत, जो टॅक्सी चालक आहे, सगळे मराठी बोलू शकत नाही असं नाही आहे। खूप सारे लोक मराठी बोलू शकतात, पण समजा ज्यांना मराठी बोलू येत नाही, समजा तुमच्या टेस्टमध्ये ते फेल झालेत, तो त्यांच्या परमिट रद्द करण्याचा जो राज्य शासनाकडून एक पवित्रा घेतला गेलेला आहे, त्याच्यामुळे एक दुष्परिणाम होऊ शकतो लोकांवर। म्हणजे लोकांच्या समोर उदरनिर्वाहाचा संकट निर्माण होऊ शकतो, लोकांच्या समोर उपाशी राहण्याचा संकट येऊ शकतो। मुंबईमध्ये 3-4 लाख असं ऑटो चालक आहे। याच्यामध्ये बहुतेक ऑटो चालकांनी बँकेमधून लोन घेतलेला आहे। त्यांच्या लोनचा इन्स्टॉलमेंट द्यायचा असतो, त्यांच्यावर मोठा कर्ज आहे। टॅक्सी चालकांवरती एकदा त्यांचा परमिट रद्द झाला आणि लोन त्यांनी रिपे केलं नाही, तर त्यांच्या समोर एक मोठा